सांगलीमध्ये पडळकर विरोधक आणि समर्थकांची आंदोलनं झाली। राष्ट्रवादीनं पडळकरांच्या पोस्टरला जोडे मारले, टायर जाळलं, तर पडळकर समर्थकांनी मात्र फोटोला दुग्धाभिषेक घातला। जयंत पाटील विरुद्ध पडळकर हा संघर्ष आता शिगेला पोहोचलाय। जयंत पाटील हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आहेत, राज्यातले माजी मंत्री आहेत। पडळकर भाजपचे आमदार आहेत। पडळकर विरुद्ध जयंत पाटील हा संघर्ष आता शिगेला पोहोचलाय। दोन दृश्य आपण पाहतोय। पहिली दृश्य आहेत पडळकरांच्या विरोधात जयंत पाटलांच्या समर्थकांनी आंदोलन केलं, रस्ता थांबवण्यासाठी, रस्ता रोखण्यासाठी म्हणून टायर जाळण्यात आलं, रस्ता रोको करण्यात आला। आणि दुसरी दृश्य आहेत पडळकरांच्या समर्थकांची। पडळकरांच्या समर्थकांनी काय केलंय तर भल्या मोठ्या फोटोला थेट दुग्धाभिषेक घातलेला आहे। गोपीचंद पडळकर यांच्या फोटोला दुग्धाभिषेक घालत त्यांचं समर्थन, त्यांचं समर्थन हे या कृत्यामधून, या दुग्धाभिषेकामधून त्यांनी दाखवून दिले। जतमध्ये चाललेली विकास कामं, आमदार गोपीचंद पडळकर साहेबांना वाढणारा पाठिंबा पाहून त्यांच्या पोटशूळ उठलेला आहे। वेगवेगळ्या पद्धतीनं आमदार गोपीचंद पडळकर साहेबांना बदनाम करायचं व गावगाड्यातील एका सामान्य तरुणानं आपल्या मांडीला मांडी लावून राजकारण केलं नाही पाहिजे, या अत्यंत हलक्या बुद्धीच्या विचारानं राजकारण करणाऱ्या जयंत पाटील व त्यांच्या भ्रष्टवादी पार्टीला आमचा सर्वांचा विरोध आहे। गोपीचंद पडळकर साहेबांनी जे बोलले ते गावगाड्यातले ठेवणीतले शब्द वापरले, त्याचा एवढा राग यायची त्यांना काय गरज आहे?